काय करावं आता, पैशाची तर लय अडचण आली, काय डोकला कोणाला सांगावा। आता आहे ना एक काम करते, सावकारालाच बोलविते, त्याला सांगते अडचण, मग त्याच्याकडून थोडेसे पैसे घेते, फोन करते सावकाराला। हा पण फोनवर नाही सांगत सावकाराला का मला पैसे पाहिजे म्हणून, कारण असं जर सांगितलं तर तो लय भामटाय, सावकारडे येणारच नाही। त्याला सांगत थोडं अर्जंट काम आहे, या लगेच येईल धावत धावत। थांबा आता फोनच करते सावकाराला। हॅलो हॅलो, उपटे सावकार बोलताय ना? हो हो मीच आहे। अहो मी शांता बोलते। हा शांताबाई का? ओळखलं काय? हो ओळखलं। हा अहो सावकार थोडं काम होतं, घरी या ना थोडा वेळ। हा का, तुमच्या का काम होतं का? म्हणजे ना हा थोडं अर्जंट काम आहे म्हणून तुम्हाला बोलू राहिले, नाही तर नसतं बोलवलं। हा का, मीच घरी आले असते, पण मग आता माझी येण्यासारखी परिस्थिती नाहीये, थोडा पाय दुखतोय ना। हा म्हणून बर येतो ना, मी इड गावातच येतो। बर या बर का लवकर सावकार। हो येतो। शांताबाई, हा अचानक बरी सावकाराची आठवण आली तुम्हाला? अहो थोडीशी ना, आता काय सांगायचं तुम्हाला, फोनवर सांगण्यासारखं नाहीये, थोडे हाय संकटात आहे मी, म्हणून म्हणले उपटे सावकारांना फोन करून पाहावा। हो येतो ना। बर या मग। शांताबाई तुम्ही फोन केला म्हणल्या हो, सावकार तुमच्याकडे येणारच। हा बर चालेल, ठेव का मग सावकार? हो ठेवा। बर ओके। बया घरी बोलावलं तर लगेच म्हणतो येतो येऊ राहिला आता 5 मिनिटांमध्ये। शांताबाईचा अचानक फोन आला। अरे या सावकाराला काय काम अटकलं बा शांताबाईचं एवढं अर्जंट या म्हण, माझा पाय दुखतो म्हण, मला तिथे घेवत नाही, मग अर्जंट बोलावलं। बरं मी येतो जाऊन चाल। आलं शांताबाईचं घर। आई सावकाराला फोन केलाय, कधी आता काय माहित बाई, किती वाजले, आली वाटतं सावकार। सावकार हा आलो। तुम्ही फोन केला शांताबाई? हा मग मी फिरून लगेच धरलं। हा म्हणलं बा शांताबाईचं काय काम अटकलं बा सावकारा एवढं। हा बसा ना सावकार। हा बसू ना या बस। सावकार काही पाणी बिणी देऊ का? नाही पाणी नका, आता इडच आम्ही माणसं बसलो होतो, तिथे चहा पाणी झाला। चहा बी नको ठेवू? नाही नका, लई चहा झाला आज। शांताबाई काय काम आहे बा, पटक्यान बोला। लई घाय का सावकार? घाय राहतेच आता, सावकारी शेवर। हा आता तुम्ही एवढे मोठे माणसं म्हणल्यावर घाय राहणारच ना। नाही मोठे लहान आहे तसं काही नाही, आता मोठा झाला तर नदी वसण्यात आणि गरीब झाला तर नदी वसण्यात। हा म्हणजे जाळायला तिथंच नाही मग हा, पण मग जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आहे ना, हाले मोठा आहे हाले गरीब आहे असं चालूच राहतं ना, वर खाली। अहो मी थोडं यांना मोठोय बा, पैशानं मोठोय। आता सध्या तुम्ही वरती आहे आणि मी खाली आहे। हा मी थोडा परिस्थिती नाजूक आहे ना तुमची। हा सावकार आता आहे ना डायरेक्ट मुद्द्यावरच येते। हा बोला। तुम्हाला आहे ना इकडं बोलवायचं कारण असं झालं, करशाल ना पण मला मदत? अहो मी मदत करणारी, नुसता तुम्ही फोन केला ना तो माझ्या अशी छातीत अशी धडक भरली। शांताबाई कधी फोन न करणारी, अचानक बाईचा फोन आला। म्हणता असो काय सांगायचं आता ते। मग मी 4 माणसांमध्ये चहा पेता निम्मा चहा खाली पडला। म्हणजे तुम्ही मा काम करशालच बा? असलं करायसारखं तर होईल। नाही ऐका ना सावकार,
मला आहे ना थोडी पैशाची गरज होती, थोडीशी मदत होईल का मला पैशाची? शांताबाई तुम्हाला अडचण आली? अहो मला अडचण आली म्हणजे आता माझी परिस्थिती गरिबीचीच आहे ना सावकार, काय बोलून राहिले तुम्ही? आता कधी नवत शब्द टाकलाय नाही म्हणू नका. शांताबाई हा अहो मी देतो पैसे. हा ना. अहो तुमच्यासाठीच मी मोकळाचे मोकळा पैसे द्यायला. हा हा सावकार तुमचं किती मोठं आहे हो. काय मोठं? मन मन. हा मन म्हणा ना. तुम्हाला काय वाटलं? नाही मला वाटतं काय मोठं म्हणते बा असं. नाही नाही एवढं मोठं मन आहे तुमचं, लगेच म्हणले हा देतो, नाही म्हणलेच नाही. शांताबाई एक बोलू का? हा या बाय मोठं मन का केलं? हा फक्त तो मला फोन केला म्हणून मोठं मन केलं. हा का? हा नाही तर तुला वाटलं का हा सावकार कोणाला वठल? हा नाही हो. पाय हा? आपलं काम मानलं माहितीये ना. लय डेंजर आहे तुम्ही. अहो डेंजर म्हणजे सावकारकी करायची. हा अहो दुसऱ्याला जे पैसा देईल तो काढायचा आहे शांताबाई. किती लागतील काय? मला काय एक 30,000 रुपये लागत आहे. किरकोळ हो. हा ना. आम्ही 5-5 लाखाचे उलाढाल करतो आणि तुम्ही मागितले 30,000 रुपये. हा का? हो देतो. मग 50 करून देते का? 50,000 आत्ताच लागतील का? हा बरं पाहतो खिशात किती बराचे किती. बरं चालेल चालेल दे. पण याबा तुम्हाला बोलल्याचा राग नका येऊन देऊ. नाही नाही. मी एक शब्द बोलू? हा बोला ना. याबा शांताबाई हा मी तुम्हाला 50,000 रुपये देतो बर का. हा पण मग थांबा मला थोडासा विचार करू द्या. बर बर. सावकार म्हणजे लईच विचारात पडले तुम्ही. विचार म्हणजे असा विचार आला हा तुझ्या पैशांचा नाही आला, मग दुसऱ्याला पैसे देले ना हा हा ते भेटले पाहिजे असा विचार. हा असं. तो विचार त्यांच्याकडे गेल्यावर करा, आता माझा करा ना विचार. बरं बरं 2 मिनिटं बसा. केला विचार? हा का? केला बसा बस. बर शांताबाई हा मी विचार केलाय. हा शांताबाई हा माझी एक आट आहे, हा. त्या आटीला तुम्ही मान्य आहे का? 8? हो. कोणती 8 आहे? अहो माझी अशी आट आहे, हा. तुम्ही मान्य आहे का? हा नाही तर नाही म्हणा. आता तुम्ही 8 सांगितली पाहिजे ना सावकार, तर मी मान्यता देईल ना. हा का? मला जर पटली तर. बरं या बा मी पैसे देणार, हा पण त्या पैशाचा मला तुम्ही काय मोबदला देणार? मग तुम्हाला काय पाहिजे? अहो काय पाहिजे? या बा शांताबाई हा. तुम्ही मला पैसे देऊ नका, मा पैशांचं याजही देऊ नका, पण मी सांगल ते द्याल का? अहो म्हणजे असं काय पाहिजे तुम्हाला? मागा तर खरी. या बा हा शांताबाई हा मी मागतो, हा. पण या बाय कोणाला म्हणली नाही पाहिजे, कोणाला बोलली नाही पाहिजे. या कानाची ह्याच कानाला राहिलं पाहिजे. बर बर. द्या ना. हा स्वतःच्या नवऱ्याला सुद्धा माहित नाही झालं पाहिजे. हा का? मला तुमचं नवरा जो करतो ना तुम्हाला हा. तेच पाहिजे. काय? हो. बापरे सावकार, किती 8 तुम्ही अशी अवघड घातली हो. अवघड नाही, तुमच्या नवऱ्याला जे तुम्ही देता हा तेच मला पाहिजे. काय झालं हा. ऐका शांताबाई, हा माझी बायको मरून जायली आणि मला किती दिवसा मी खोलमेली त्या गोष्टी वाचून. मला तीच गोष्ट तुमच्याकडून हवी. कंप्लीट 1.5 वर्ष झालं हा. तसा पक्का तू मेली. काय? बायको मेल्या पण 1.5 वर्ष झालं मरून बायकोला. हा का? हो. बया एवढी अवघड 8 म्हणजे मला तर टेन्शनच आलं. आणि ते जर तुम्ही दिलं हा. तर तुमचं याजही नको आणि मला पैसे नको. बापरे, म्हणजे समजा तुम्ही मला 50,000 दिले ते परत नाही हा, घेणार हा. आणि व्याजही नाही? नाही. आणि या गोष्टी कोणाला म्हणायचंय नाही. बर बर, मी 2 मिनिटं विचार करू का मग? विचार करा. हा या बा माझं कसं माहितीये का, केलं तर केलं नाही तर त्याला गेलं. हा हा विचार करा. बर बर, बसा तुम्ही ते. हो मी बसतो. बाई हा सावकार तो 50,000 द्यायला तयार झालाय.
पण त्याच्या बदल्यात याने लय मोठी आट टाकली. पण आता करावं काय? नवऱ्याला जर माहीत झालं तर नवऱ्याला पिसून काढीन. पण पैशाची तर लय गरज आहे. थांब आता आहे ना, जाऊ दे. नवरा नाही आहे ना, तवर आहे ना याच्या 50,000 घेऊन टाकीते आणि काय याची इच्छा आहे ती पूर्ण करूनच देते. आल्या शांताबाई? हा मग केला का विचार तुम्ही? हा केला. तुमची आठ मला मान्य. हा हो, मी पैसे द्यायला मान्य. हा ना. हो. बापरे, मग पैसे द्या ना आधी. अहो पैसे पैसे काय करते शांताबाई? नुसते पैसे हे पा, नुसते बंडलची बंडल हे बा. बापरे, सावकार असे फेकू नका ना पैसे. अहो सावकाराला पैसाच तेवढा झाला. हे काय? अहो ₹1,00,000 ते. बापरे, किती? ₹1,00,000? आणि मग अहो असे पैसे फेकीत नका जाऊ. लक्ष्मी ती सावकार अहो तुमच्याकडे आहे म्हणून, ज्याच्याकडे नसलं त्याला महत्व विचारा पैशाचं. आम्हाला काय वाटत नाही, आम्ही रोज त्याच्यात खेळतो ना. मग ते खिशात का बरं घातले ते द्या ना मग मला. लगेच देऊ असं? हा मग या बा शांताबाई, मी पैसे लगेच देतो. हा, पण पहिलं आपलं काम होऊन द्यायचं. आणि या बा काम झालं का ह्या टोपीत मी हा, हे पैसे ठेवणार. हा, या बा तुमच्या द्याथा. या बा आहे का? या बा शांताबाई, हा. 2 बंडल ठुले 25-25 हजाराचे बर का? बर. या बा माझं काम होतो. हा, जेव्हा मी इकडे येईल हा, बरोबर, मग ही टोपी तुम्हाला देणार हा. आणि हे 50,000 तुम्हाला देणार. टोपी सर द्या मला. टोपी स. बापरे. मग सावकाराची आठवण राहील हा, टोपीची. बरोबर. हा, ठेव मग. आता हात नको लावू का? नाही आता पायचं सुद्धा नका. हा, जेव्हा मी मधून येईल तुमचा कार्यक्रम करून हा, आणि मग मी घरी जाईल हा. तेव्हा त्याला हात लावून पाहायचं. बरं चालेल. चालेल ना? हा, मग या बा इकडे या. हा. या बा इड ठुतोय बर का? बरं राहू द्या. इड ठुतो. हा, मग चालते का? हा, चला ना मग मधी. चला, मध्ये जागा आहे ना? अहो लय मोठं घर आहे मधी. मग चला ना. बरं. चला. या ना सावकार. हो आलो ना. इथं बसू मग घडीवर. हो बसू म्हणजे लईच भारी रूम आहे हो शांताबाई. हा. हो तुम्ही तर शांताबाई हा. आम्हाला म्हणत्या लई गरीब हा. आहे. काच्या गरीब हो, फक्त म्हणतानी गोगल गाय होतं माणूस. हा ना? तसं नाही सावकार, घर घेतलं पण कर्ज आहे ना घराचा. बर चालेल. चला घेऊ उरकून आता. बरं. मला दुसरी का जायचं बा. आता एक काम करा, हा, तुम्ही असे झोपा, मी तवर आहे ना हा. काढितो काय? कपडे कोट बीट. बरं. हा? हा, कोटन ते काढायला लागेल. हा. शांताबाई हा, जाऊ द्या, हा. तुम्ही लय मस्त काम केलं बर का? थोडस लवकर उरकू. हो. ते कसं आहे, मानावर यायच्या आत नाही का? घ्या ना लगेच. हा, थांबा मग. हा. शांताबाई हा. पॅन्ट काढितो. पॅन्ट? हा पॅन्ट राहू द्या. ते बरं थांबा मग, जेव्हा मला बिल गायचा टाइम हा. तेव्हा काढी. बरं. हा. या. हा, काय सांगायचंय माझी जीवाचे हाल. हा, बायको मेल्या पण हा, मी लय तुंबलो. हा. हा ना. मग आता तुम्हाला जे पाहिजे ते सुखच भेटत नाही ना हो. अहो सुख म्हणजे आज ते एवढ्या दिवसाचं सुख आहे ना, हा. हे डायरेक्ट शांताबाईकच निघाल. हा ना. असं समजा शांताबाई, हा, तुम्ही जर असं सुख मला कायम दिलं हा. तर मी तुम्हाला 8 दिवसानं येईल, 15 दिवसानं येईल. जेव्हा तुमचा फोन येईल तेव्हा मी सावकार हजर. हा ना. हो, पैशाची काही चिंता करू नका. अहो अशा उशीत पैसे, गादी खाली पैसे, या अशा बॅगी
पेट्या किती बरेले माया पैशांनी ती संडासात वर पैसे ठेवले संडासा हो संडास बाथरूम मध्ये लेफ्ट मध्ये ठेवले लेफ्ट हा वरती लॅपटॉप मध्ये हा भया एवढं आता तुम्ही सावकारच आहे म्हणल्यावर मग पैसा राहणारच ना हो हा. बर का जाऊ दे आता लई बोलायचं नादी नका लागू हा आता या ना जवळ या बर बर जवळ ते या काय लाजत या तुम्ही तुमच्या नवऱ्याला कधी लाजल्या का नाही कसं आहे आता ते नवरा आहे ना हा बरोबर आता तुम्ही म्हणजे कधी नव्हत कधी नव्हतं बी नाही थोडं ब्यायसारखंच नाही का शांताबाई हे बोलू तुम्ही इतक्या भारी दिसते आणि तुमच्या मालही डोळा होता बर का हा शांताबाई हा तुम्हाला काय सांगायचं अहो तुमच्या गल्लीतून मी गावात जायचो बोलत हो हा आणि तुम्ही ना माझा तुमच्या पाहून लय जीव जोरायचा हा का पण तुम्ही जेव्हा तिथं धुणं वाळत घालायचे ना हा तिथून मी अहो खालून तुमच्या वर पाहायचो खालून 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 वर पाहायचो म्हणजे खालून बिल्डिंग वर पाहायचो वर हा हा आणि का माहितीये का तुम्ही दिसायच लय सुंदर आहे आणि तुमच्या हो लय दिवसाचं मला असं झालं शांताबाई व मी कवा तरी प्रेम करीत तो योग आहे ना आज आला बर का हो आणि मग मला मी विचार करीत जायचो काय माहितीये का तुझ्या गल्लीत यायचं तुला चोरून बघायचं का टेन्शन मी घ्यायचं का कोणाला व्यायचं जेव्हा तुझं ना माझं लगीन ग पुढलं माझं मी बघीन ग बया सावकार हा असं म्हणत जायचो आता ना हा का म्हणजे तुम्हाला जे म्हणत होत ते योग आलीच बा आले म्हणजे आज लईच आले काहीतरी नशीब माझ हा आवर बा आता दमच निघा ना बर बर शांताबाई हा एक काम करू ना हा माझे ना हा हात मोडेले ना हा या हातावर जास्त वेळ झोपलं का लय रग लागत इड बर बर उठ मी त्यागून होतो बर बर चालेल चालेल शांताबाई काय गो बापरे शांताबाई अहो सावकार किती जोर जोरात करून राहिले तुम्ही अहो लय मजा येऊ राहिली हो आई ग अरे बापरे अशी माझ्या कधीच झाली नाही शांताबाई अगं लय भारी वाटलं सावकार शांताबाई तुम्ही तर पाय घालूनच काढला हो अगं मी काय पूर्ण हो मी लय भारी वाटलं मला लय मोकळं वाटलं हा ना असं वाटतं आता पहिलं जाऊन मी ना झोपून घ्या नाही त्या पहिला तुमच्या घरी जा नाही घरीच जातो आता हा बर का सावकार हं? धरा तर पहिले तुमचे कोट बीट घालून घ्या आणि पहिलं निघा मा नवरा बिवरा आला ना बाय 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 मा असं काम काढील ना तुम्हाला सांगते रडाय मोलकरी राहणार नाही मला तुम्हाला जर पाहिलं तो म्हणशील तो सावकार आलाच का आला होता हा शांताबाई हा. जाऊ दे आता तुम्ही हे बटन बाहेर गेल्यावर लावा आम्ही बाहेर गेल्यावर जायचो ऐक हा. एकच नंबर काम झालं मला बोलीत जाय ना आता अहो आता बोलवील ना मला लय भारी वाटलं हा म्हणजे मा नवऱ्यापेक्षा तुमच्या अंगातले पावर आहे पावर मग आता 1.5 वर्षाचा तो बेलगडी हा, हं? हा. तो तू हाऊसच करून टाकली त्याला बया फार जाम केलं उठता येईल ना मला मलाही तसंच झालं हा ना हा लय दिसचा लटकेल नाही ना काला हं? काला लटकेल बाईला हा हा मग बया मला तुम्ही सोडीत तरी होते का नाही आपलं तेवढी ताकदच होती मला तर असं झालं काय करावं हा सगळं शरीर फ्रेश झालं हा ना आता मी जाऊ का हा तू आहे नवऱ्याचा भरोसा नाही आणि फोन कर मी काय म्हणते ते पैशाला आता हात लावला चालेल ना आता मी जवळ घरी जात नाही हा. ना तर पैशाला हातच लावू नको म्हणजे तुम्ही बाहेर गेले हो का पाहू हा मी बाहेर गेलो का मग गेलो बर बर हा, मग पाय बघा पैसे बर बर चालेल चालेल आता या बाय माय आठवण दे तुला 2 पीस आहे हा हा जाऊ मग हा हा पैशाची काय चिंता करू नको हा. पुन्हा बोलावं हा हा येऊ मग हा या शांताबाई या हा हा शांताबाई हा. जाऊ बाई हा. काय सांगायचं घामच बरं नाही का? हो शांताबाई इकडे इकडे या. काय
इकडे या, मी तिकडे नका पाहू पैसे कुठे जाणार नाही टोपीन घर सोडून. मी आता घरी बाहेर गेल्यावर पाहत बसा ना पैसे. बरोबर. काय सांगायचं, एवढे पैसे कधी पाहिले नाही, असं झालं. तुम्हाला मी काय सांगतो, माझं ऐका ना, मी सावकार आहे. मी पैसे दिले तुम्हाला मोकळ्या. मी गेल्यावर तुम्हाला पैसेच पाहिजे. बरोबर सावकार, असं झालंय. कधी एकदा तुम्ही जाशाल आणि कधी ती टोपी हातात घेईल पैशाची, असं झालंय सावकार. कळलं तुला मी गेले सावकार. काय म्हणले का? काय नाही म्हणलं, दरवाजा उघडून जाऊ निघून बस. हा जा मग तुम्ही. ऐका, एकदम भारी काम केलं बरं का मा तुम्ही. बरोबर. हो, मला केव्हा फोन करा. आता मी तुम्हाला बिंदास फोन करेन. तू ना शांताबाई, पैशाला येऊ नको. बरोबर. तुला घरी अशा घरात आईचं पोसाय ताकद मा. बरोबर. हा, तो नवरा कामावर काढून देत जाय आणि मला बोलीत जाय. बरोबर. येऊ मग. हा या मग. चल दरवाजा लावून घे. मी खाली जाऊ तो पैशात पाहू नका. नाही. बाई काय सावकार आहे. मी खाली 20,000ची मागणी केली तर मला 50,000 देऊन गेला. आणि मला एवढं सांगितलं मी खाली गेल्यावर मग पैसे पाय, त्यावर काय पैशाकडे पाहू नको. आणि टोपी सह मला देऊन टाकली. बाई मला इतका आनंद झालाय. आता कधी ते पैसे मोजील. सावकार असा होता असा, 20,000 मागितले 50,000 दिले. ते काय म्हणते ना, आंधळा मागतो 1 डोळा, देव देतो 2 डोळे, अशी माई गत झाली. पैसे पाहू दे मला आता पहिले. बाई मोजून घेते आता. मी त्या बंडलचे बंडल दिले सावकारांनी, नोटाचे नोटा. हा, ये तो खोटे पैसे. हा, 1000च्या नोटा. बापरे, म्हणजे सावकारांनी मला खोट्या नोटा देऊन चुना लावला काय? बापरे, मला वाटलं खरे पैसे काय टोपीत घालून दिली. तरी म्हणले सावकार मला का म्हणत होता का पैशाला हात नको लावू, मी गेल्यावर पाय मग पैसे. बापरे, म्हणजे मला फसवलं सावकाराने. खोटे पैसे दिले मला. अरे देवा, काय करू आता. म्हणजे मला खोटे पैसे देऊन आणि वरून मजा मारून गेला माझ्याच घरात येऊन. अरे सावकारण्या, मला माहित नव्हतं तू एवढा नीच वृत्तीचा असेल म्हणून. बरं थांब, आता आहे ना तुला मी काहीतरी धडा शिकवील. पण आता माझं डोकं नाही चालू राहिलं. बापरे, म्हणजे खोटे पैसे देऊन फसवल्यावर मजा मारून गेला. पार मला असं हालून जाम केलं मी आलेली. थांब, आता आहे ना याचा काहीतरी बंदोबस्त मी करीतेच या सावकारण्याचा.